गाथा अभंग 28. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापासी अवघी जन तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने मन शुद्ध तया काय करिसी माळा मंडित सकळा भूषणासी हरीच्या गुणे गरजताती सदा आनंद तया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका म्हणे तो परसाहूनही आगळा काय महिमा वर्णू त्याची. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जर अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला तर हिंसा निंदा कपट आणि देहबुद्धी हे काहीच राहत नाही. तो स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतो. त्याचे शरीर जणू चिंतामणीच बनलेले असते. मोक्ष प्राप्त करून देणारी जी काशी वगैरे तीर्थ आहेत त्यांची त्याला जरुरी नाही, कारण तो संत सर्व तीर्थांना पावन करत असतो. त्याचे मन शुद्ध असल्यामुळे बाह्य डामडौलाकडे त्याचे लक्ष नसते. भक्ती ज्ञान वैराग्य त्याच्या हृदयात नांदत असतात. हरिनामाचा तो सदैव घोष करत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने देवाला तन मन धन अर्पण केले आहे त्याच्या हृदयात कसलेही असत्य नसते. तो संत महात्मा परिसाहूनही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा शब्दाने कसा बरे वर्णन करावा. विठ्ठल विठ्ठल